महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला आलेलं अपयश पाहता यानंतर महाराष्ट्र प्रदेशच्या भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्व बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला जबाबदारीतून मोकळं करावं आणि मी संघटनेमध्ये लक्ष देतो अशा प्रकारची देखील मागणी भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे केली होती। भाजप हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेऊन त्यांना संघटनेत पुन्हा पाठवणार असं बोललं जात होतं, पण नुकतंच ज्यावेळी शपथविधीचा सर्व संपूर्ण सोहळा झाला तेव्हा फडणवीसांनाच उपमुख्यमंत्री म्हणून कंटिन्यू करण्यास भाजपच्या नेतृत्वानं सांगितलेलं आहे। तर भाजप महाराष्ट्रातल्या प्रदेशाध्यक्षांची बदल जे आहेत ते त्यामध्ये करू शकतात आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी एका नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते। ते चेहरे म्हणजे नेमकं कोण? नुकताच लोकसभा निवडणुकीमध्ये काही हजारांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या पंकजा मुंडे यांची वर्णी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी लागू शकते असा देखील अंदाज वर्तवण्यात येतो आहे। काय आहे त्यामागचं कारण पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सर्वात आधी पंकजा मुंडे या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होऊ शकतात का या मागची कारण आपल्याला समजून घ्यावी लागेल। सर्वात पहिल्यांदा आणि महत्त्वाची गोष्ट, भाजपच्या बीडच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांचा अवघ्या 6,500 पराभव झालेला आहे। म्हणजे फार मोठा पराभव वगैरे त्यांचा झालाय अशातला कुठला भाग नाही, अगदी थोड्याशा अंतराने त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि म्हणून केंद्रात काम करण्याची जी संधी होती ती त्यांनी गमावलेली आहे आणि आता त्यांचं लक्ष जे आहे, जो त्यांचा आधीपासूनचा जो मुख्य प्रवाह होता, म्हणजे मुख्य बाजू जी त्यांची मजबूत बाजूची होती ती म्हणजे राज्याचं राजकारण। म्हणजे केंद्रात आता त्यांना संधी मिळेल का याबाबत कुठली शक्यता सध्या तरी नाहीये, म्हणून राज्यामध्ये त्यांना लक्ष केंद्रित करायला लावलं जाऊ शकतं। एक ओबीसी चेहरा ज्यांच्या पाठीशी मोठा जनाधार आहे असा चेहरा म्हणजे पंकजा मुंडे। पंकजा मुंडे या ओबीसी चेहरा म्हणून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आपल्याला पाहायला मिळू शकतात। पहिलं महत्त्वाचं कारण त्यांचं ओबीसी असणं। दुसरं महत्त्वाचं कारण भाजपच्या इतर सर्व नेतृत्वापैकी, भाजपच्या महाराष्ट्रातल्या इतर सर्व नेत्यांपैकी फक्त एकमेव पंकजा मुंडे अशा आहेत की ज्यांच्या पाठीमागे मोठा जनाधार आहे, ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। केवळ बीड जिल्ह्यापुरतं त्यांचं राजकारण मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात माहिती असलेलं देवेंद्र फडणवीसांनंतरचं दुसरं कुठलं नाव असेल तर त्या म्हणजे पंकजा गोपीनाथराव मुंडे। गोपीनाथराव मुंडेंचा वारसा आणि पंकजा मुंडे यांच्या हातात असलेला वयाचा जो फॅक्टर बघितला तर प्रदेशाध्यक्ष म्हणून, ज्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर त्यांना फिरावं लागणार आहे, त्यांच्याशी त्यांचं चांगलं जुळू शकतं, त्या तिथे जास्त फिरू शकतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तिसरा म्हणजे महायुतीतल्या घटक पक्षांशी जमावून घेणं हे त्यांना चांगलं जमतं। अगदीच जर आपण पाहिलं तर इतर पक्षांसोबत त्यांचे संबंध जे आहेत ते चांगले आहेत। राष्ट्रवादी अजितदादा गटाशी धनंजय मुंडेंच्या मार्फत त्या चांगल्या जोडल्या गेलेल्या आहेत। याशिवाय शिंदे गटासोबत सुद्धा त्यांचं चांगलं जमतं, त्यांची केमिस्ट्री जी आहे ती देखील तिथे चांगली असल्याची आपण पाहिलेली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे हे असं एक नाव आहे ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना बऱ्यापैकी वेटेज जे आहे ते सध्या चांगलं पाहायला मिळत आहे। ओबीसी घटकामध्ये सुद्धा त्या तितक्याच प्रचलित आहेत आणि याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र भाजपमध्ये असं एखादं नाव नाही आहे जे पंकजा मुंडेंना ओव्हरकम करू शकतं किंवा पंकजा मुंडेंपेक्षा जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू शकतं। एकंदरीत जर आपण पाहिलं महाराष्ट्रातलं वातावरण तर देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर पंकजा मुंडे याच एक असं नाव आहे ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आणि जनाधार लाभलेला पाहायला मिळतो आणि म्हणून केंद्रात काम करण्याची संधी जी आहे ती हुकल्यानंतर आता त्यांचं महाराष्ट्रात पुनर्वसन केलं जाऊ शकतं आणि पंकजा मुंडेंना महाराष्ट्र भाजपचं प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे। तुम्हाला काय वाटतं, त्यामध्ये त्यांना यश येईल का? पंकजा मुंडे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात का? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा। धन्यवाद।